तर प्रोजेक्ट ओपन कसा करायचा, आपण जो काय फोल्डर बनवलाय कोणता A to Z 54 नावाचा फोल्डर बनवलाय त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ह्यामध्ये आपण एक नवीन फोल्डर बनवणार आणि नवीन फोल्डरला मी नाव देतो एक्सप्रेस डे कितवा 15वा असं आय थिंक. ठीक आहे, एक फोल्डर बनवला कोणता एक्सप्रेस डे 15. ठीक आहे, त्याला ओपन केलं. ओपन केल्यानंतर आपल्या पुढे असा एक इंटरफेस ओपन होतो. ठीक आहे, असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर वरती आपल्याला ऍड्रेस बार दिसतो. ऍड्रेस बार वर क्लिक केलं, जो काही कॉन्टेंट आहे तो रिमूव्ह केला आणि त्यामध्ये आपण राईट करतो CMD आणि एंटर करतो. जसं एंटर करतो आपल्या पुढे काय झाली, एक CMD ओपन झाली. मग CMD ओपन झाल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप काय राहते, इन्स्टॉलेशन करून घ्यायची. ठीक आहे, मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय लागणार आहे, npm एक्सप्रेस EGS बॉडी पास. ठीक आहे, ती आपण पुढे घेऊ. ठीक आहे ना, जवळ लागण समजणार ना. ठीक आहे, आणि एंटर करणार. मग जे काय पॅकेज आहे ते पॅकेज काय झाले आपले इन्स्टॉलला थोडासा टाइम घेतील. पॅकेज झाले इन्स्टॉल. त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप कोणती राहणार, कोड पेस्ट डॉट. त्याने काय होणार की आपलं जे काही VS कोड आहे ते VS कोड ओपन होतो. मग इथे मी कोड पेस्ट डॉट राईट करतो आणि एंटर बटनावर क्लिक करतो. जसं एंटर बटनावर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली आपलं VS कोड काय होईल, ओपन होईल. ठीक आहे, थोडासा टाइम घेईल, काय अडचण नाही. झालंय VS कोड ओपन. मग VS कोड ओपन झाल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप VS कोड मध्ये राहते. काय स्टेप राहणार, फर्स्ट स्टेप आपल्याला सर्व्हर क्रिएट करायची. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी एक आपल्याला फाईलची गरज आहे. मग मी ते एक न्यू फाईल बटनावर क्लिक केलं आणि फाईल बनवून घेतो. एक फाईलला नाव दिलं मी सपोज index.js आणि जी काय फाईल बनवली त्या फाईल मध्ये मी एक सर्व्हरचा कोड राईट करतो. मग सर्व्हरचा कोड राईट करण्यासाठी आपल्याला गरज कशाची, स्ट्रक्चरची नाही पण आपल्याला एक्सप्रेसचीच गरज आहे ना. मग एक व्हेरिएबल बनवला कोणता एक्सप्रेस, आणि जी काही एक्सप्रेस आहे ते एक्सप्रेसला मी काय करतो, रिक्वायर्ड करतो. मग रिक्वायर्ड इक्वल टू राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस आणि लास्ट मध्ये कोलन दिला. त्यानंतर एक मी व्हेरिएबल घेतला कोणता, ऍप नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्याला एक्सप्रेसचे काय फंक्शनॅलिटी मी काय केलं, त्या ऍप व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. मग जे काही मला काम असेल ते काम मी कुणाला सांगणार, ऍप व्हेरिएबलला. मग मला एक URL बनवायची, बेसिक URL कोणती राहते आपली होमची स्लॅश. मग इथे सांगणार ऍप डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा फंक्शन रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि कर्ली ब्रॅकेट. आणि इथे मी रिस्पॉन्ड डॉट काय करतो, रेंडर करतो. ठीक आहे, आणि रेंडर मध्ये सांगतो की काय रेंडर करायचे आम्हाला, होम डॉट EGS. आणि जी काही EGS फाईल असणार ती कुठे असणार, आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग मी एक व्ह्यूज फोल्डर बनवला आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये माझी कोणती फाईल राहणार, होम डॉट EGS फाईल. आणि होम डॉट EGS मध्ये मी H1 मध्ये सिंपल राईट करतो सपोज फक्त नोड JS. ठीक आहे, आता रेंडर केलंय. रेंडर केल्यानंतर आपला जो काही सर्व्हर आहे तो सर्व्हर रन करण्यासाठी आपल्याला नीड कशाची, पोर्ट नंबरची गरज आहे. मग इथे मी पोर्ट नंबर देतो. मग ऍप डॉट लिसन आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपला फेवरेट पोर्ट नंबर एखादा राईट केला. मी केला सपोज 1000. आपलं सर्व्हर बेसिक सर्व्हर क्रिएट झालंय, एक स्ट्रक्चर झालंय तयार. मग जे काही सर्व्हर क्रिएट झालंय, सर्व्हर क्रिएट झाल्यानंतर सर्व्हरला रन करण्यासाठी कमांड काय आहे आपली, नोडिमॉन index.js. ही कमांड मी कुठे टाकतो, CMD मध्ये आलो. CMD मध्ये आल्यानंतर मी कमांड राईट करतो नोडिमॉन index.js आणि एंटर केलं. एंटर केल्यानंतर आपल्या पुढे काहीतरी टेक्स्ट आलाय असं, म्हणजे आपला सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला. एरर असतील तर एरर आपल्याला काय होतील, लगेच इथे शो होतील. ठीक आहे, पण एक्झिक्यूट झालाय म्हणजे आपल्याला इथे ग्रीन लाईन आली म्हणजे सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला. मग आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो लोकल होस्ट कोलन 1000 आणि इथे Node.js. ओके, सर्वांना पॉईंट इतर क्लिअर आहे ऑनलाईन मेंबर्स, मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं मला एकदा. आय थिंक सर्वांचं क्लिअर असेल. ठीक आहे ना. ओके, त्यानंतर आपण मेथड्स पाहिल्या होत्या की फॉर्मच्या 2 मेथड होत्या. कोणत्या मेथड होत्या, एक पोस्ट मेथड आणि एक दुसरी गेट मेथड. सपोज मी इथे काय करतो, एक फॉर्म घेतलं. ठीक आहे, H1 मध्ये एक काहीतरी टेक्स्ट राईट करतो इथे की ऍड प्रोडक्ट घेऊ आज, चालेल. सपोज एक H1 मध्ये मी सिंपल फक्त
ऍड प्रोडक्ट राईट केले. आणि त्यानंतर मी घेतला एक फॉर्म घेतला. फॉर्मला ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? डेटा कुठे न्यायचा आहे तुला, कोणत्या URL ला डेटा घेऊन जायचंय. मग आपल्याला डेटा घेऊन जायची कुठे? सेव्ह प्रोडक्ट आपण असं काहीतरी राईट करू म्हणजे सुटेबल होईल ना ती URL. ठीक आहे. सेव्ह प्रोडक्ट घेतलं. त्यानंतर मेथड. मेथड कोणती वापरायची आपल्याला? पोस्ट वापरायची. पोस्ट का बरं वापरायची? जी काय पोस्ट मेथड आहे ती आपल्याला काय सिक्युअर आहे. ठीक आहे ना. मग आपल्याला सिक्युअरच पाहिजे ना. नॉन सिक्युअरचं घेऊन काय गरज नाही आपल्याला. ठीक आहे. ऍक्शन दिली, मेथड दिली. मेथड दिल्यानंतर आपली जी काय फॉर्म, जी काय प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे ते प्रोडक्टची इन्फॉर्मेशन इथे घ्यायची फक्त युजर कडून. मग एंटर. काय घ्यायचं फील्ड सांगा बरं मला. मग प्रोडक्ट नेम घेऊ. ठीक आहे. एक BR घेतला. BR का घेतला? लाईन ब्रेक करण्यासाठी. त्यानंतर इनपुट घेतला. इनपुटचा टाईप टेक्स्टच राहणार. आयडीची गरज आहे का आपल्याला? रिमूव्ह करू. जेव्हा आपल्याला CSS राईट करायची तेव्हा आपण करू, पण आता गरज आहे का आपल्याला त्याची? नाही. आता फ्रंट एंडला नेमचं काही यूज होत नाही, पण बॅक एंडला आपल्याला त्या व्हॅल्यूची ऍक्सेस करण्यासाठी त्याला नेम काय द्यावं लागतं? कंपल्सरी द्यावं लागतं. मग इथे मी नेम देतो प्रोडक्ट अंडरस्कोर नेम राईट केलं. ठीक आहे ना. त्यानंतर ह्याला मी काय करतो? BR. अजून कोणती फील्ड घ्यायची? एंटर प्रोडक्ट क्वांटिटी घ्यायची. क्वांटिटी साठी QTY करू शॉर्टकट मध्ये. ठीक आहे ना. BR. त्यानंतर इनपुट. इनपुट टाईप कोणता राहणार? नंबर घेऊ ना. जी काही क्वांटिटी असणार ती किती असणार? 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते. त्यासाठी जी काही क्वांटिटीचा टाईप आहे तो आपण कोणता घेतला? नंबर घेतला. मग नंबर घेतल्यानंतर मी इथे काय करतो? त्याला एक नेम देतो. नेम काय द्यायचं? QTY शॉर्टकट मध्ये. ठीक आहे ना. त्यानंतर 2 BR घेतो. BR राईट केला. त्यानंतर अजून काय घ्यायचं? प्राइस घ्यायची. प्राइस घेतली. त्याचा एक BR केला आणि एक इनपुट टाईप. इनपुट टाईप कोणता द्यायचा? मग याला नंबरच देऊ. ठीक आहे ना. त्याची प्राइस किती असणार? रुपीज मध्ये असणार. त्यासाठी आपण काय केलं? नंबर मध्ये दिलं. त्यानंतर नेम काय घ्यायचं? मी इथे प्राइस नेम घेतला. ठीक आहे ना. बस एवढं. लास्ट मध्ये काय घेऊ आपण? एक बटन घेऊ. चालेल. आणि बटनला नाव देणार आपण काय? सेव्ह प्रोडक्ट देऊ. जे वाटेल ते नाव आपण देऊ. झालाय फॉर्म क्रिएट. मग ब्राउझरला आलो, चेक करू आपण फॉर्म झालाय क्रिएट. झाला इथे फॉर्म क्रिएट. इथे दिसतोय. सपोज भरली प्रोडक्टची T-शर्ट भरला, प्रोडक्टची क्वांटिटी भरली 10 आणि त्याची प्राइस भरली मी असे काहीतरी. आपण भरू प्राइस किती? 99 रुपीज. 999. ठीक आहे. अशी प्राइस भरली आणि मी काय केलं? सेव्ह प्रोडक्ट केलं. सेव्ह प्रोडक्ट केल्यानंतर डेटा कुठे गेला? सेव्ह प्रोडक्टच्या URL ला डेटा गेला. कोणत्या मेथडनी गेला? पोस्ट मेथडनी गेला. इथे आपल्याला सांगतात कॅन नॉट पोस्ट सेव्ह प्रोडक्ट. मग जी काय आपल्याला ही URL आहे ती URL पाहिजे ती बनवून घ्यायला लागेल. मग मी इंडेक्स पेज मध्ये आलो आणि इंडेक्स पेज मध्ये आल्यानंतर इथे बनवून घेतो. मग ऍप डॉट काय राहणार? ऑनलाईन मेंबर्स. ऍप डॉट काय राहणार बरं? तुम्ही सांगू शकतात मेसेज बॉक्स मध्ये की पोस्ट राहणार. का बरं पोस्ट राहणार? की आपण जो काही फॉर्म घेतलाय त्या फॉर्म मध्ये मेथड कोणती यूज केली? पोस्ट मेथड यूज केली. त्यामुळे तिथे काय राहणार? ऍप डॉट पोस्ट राहणार. मग इथे मी राईट करतो ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश सेव्ह प्रोडक्ट. कोमा घेतला. फंक्शन घेतला. फंक्शन मध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि कर्ली ब्रॅकेट. आणि जो काय डेटा, ठीक आहे, आणि जो काय डेटा आलाय तो कशात येतो? डेटा बॉडी मध्ये येतो. बरोबर ना. पण जो काय बॉडी येतो तो बॉडीचं फंक्शनॅलिटी यूज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ऑनलाईन मेंबर्स काय करावं लागेल? बॉडी पार्सर काय? ऑनलाईन मेंबर्स काय करावं लागेल? कुणाला आठवत आहे? काय इन्स्टॉल करायला लागेल? पॅकेज इन्स्टॉल करायला लागेल. ऑनलाईनला विचारूया आपण. ऑनलाईन मेंबर्स पॅकेज पॅकेज इन्स्टॉल करून इम्पोर्ट पण करावं लागेल. बरोबर. पॅकेज आपल्याला काय करायला लागेल? इन्स्टॉल करावं लागेल. मग जी काय पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायची त्यासाठी कमांड मला राईट करा बरं. मला कमांडच माहित नाही ना आता. काय आहे बरं कमांड? मेसेज बॉक्स मध्ये ऑनलाईन मेंबर्स असे स्पेसिफिक दोन किंवा 3 जणच बोलतात. बाकीचे का बरं? ठीक आहे. काय आहे? NPM
ऑनलाईन मेंबर सगळे रिस्पॉन्स देत चालला, ठीक आहे ना, एकट्यासाठी नाही चाललं. npm आय बॉडी पार्सल, ठीक आहे. मी कॉपी करतो आणि कुठे रन करणार हे मी सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये आलो आणि सीएमडी मध्ये आल्यानंतर जे काय आपलं सर्व स्टार्ट आहे त्याला काय करतो मी कंट्रोल सी करून स्टॉप करतो. ठीक आहे, स्टॉप झालं. त्यानंतर मी स्क्रीन काय करतो क्लिअर करण्यासाठी CLS दाबलं आणि एंटर केलं, झाली स्क्रीन क्लिअर. त्यानंतर जी आपली काय इन्स्टॉलेशन साठी कमांड आहे ती कमांड मी काय करतो इथे राईट करतो. काय कमांड आहे, npm आय म्हणजे इन्स्टॉल. तुम्ही इन्स्टॉल केलं असं तरी चालेल, नाही आय दिलं तरी चालेल. आपल्याला कोणतं पॅकेज इन्स्टॉल करायची, बॉडी डॅश पार्सल. बॉडी पार्सल नाही, बॉडी डॅश पार्सल आहे आणि एंटर करायचं. एंटर केल्यानंतर थोडासा टाइम घेईल, ठीक आहे. झालंय पॅकेज इन्स्टॉल. त्यानंतर पॅकेज इन्स्टॉल झाले तर आपलं जो काही सर्व्हर चालू होता त्याला आपण रिस्टार्ट करू सर्व्हर. त्यासाठी नोडिमॉन index.js एंटर केलं, झाला सर्व. आता कोड मध्ये आल्यानंतर आपल्याला बॉडी पार्सल काय करायचं आहे, यूज करायचे. त्याला पहिले काय करायला लागेल, इम्पोर्ट करायला लागेल. मग व्हेअर बॉडी पार्सल इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्सल. आता जो काय पॅकेज आहे तो पॅकेज आपण फक्त इम्पोर्ट केला, त्याचा यूज करायला सांगितलाय का, नाही. त्याच्यासाठी एक मिडलवेअर आहे. काय मिडलवेअर आहे आठवत आहे तुम्हाला, आठवत आहे, ठीक आहे. हा, ऑनलाईनला विचारू ना, आपण ऑफलाईनला आठवत आहे काय मिडलवेअर होती त्याची, ठीक आहे. नसेल आठवेल तर मी सांगतो आज, उद्या तुम्ही मला सांगा, ठीक आहे ना. काय आहे इथं त्याची मिडलवेअर ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एक्सटेंडेड कोलन ट्रू द्यायचं. कॉमन आहे, ही साप चावल्यासारखं आहे ना, साप चावतो तसे 1 होतो तसे द्यायचं, ठीक आहे ना. झाले आपले हे मिडलवेअर. ठीक आहे, असं काहीतरी मिडलवेअर आहे, ठीक आहे. मिडलवेअर आणि पॅकेज आहे, ठीक आहे ना. पॅकेज आपण काय केलं इथे इम्पोर्ट केलं, ठीक आहे. आता बॉडी पार्सल आपण यूज करू शकतो. मग बॉडी पार्सल यूज करण्यासाठी आता आपण फॉर्म मधून डेटा कुठे आलाय, कोणत्या URL ला आलाय डेटा, सेव्ह प्रोडक्टला आलाय. कुठे आपण सांगितलंय डेटा इथे फॉर्म मध्ये सांगितलंय सेव्ह प्रोडक्टला डेटा नाही, कोणत्या मेथडने नाही, पोस्ट मेथडने नाही. मग इथे आलो, जो काय डेटा येतो तो डेटा कशात येतो, मी इथे फक्त रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो. चेक करायचे आपल्याला आहे ना, स्टेप बाय स्टेप. जो चांगला प्रोग्रामर असतो तो काय करतो, स्टेप बाय स्टेप काय करणार, चेक करत चालणार कुठे एरर आहे की नाही, डेटा येतोय की नाही फॉर्म मधून, आपण ते चेक करू. मग जो काय डेटा येतो तो डेटा येतो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतो. इथे रिक्वेस्ट डॉट बॉडी केले, त्यानंतर आपण चेक करू, आउटपुट पेजला येऊ, इकडे जाऊन काय करणार, एकदा रिफ्रेश करू. तर मी एक प्रोडक्टची डिटेल भरतो, क्वांटिटी भरू आपण 90 टाकली, त्याची प्राइस टाकली 89 आणि सेव्ह प्रोडक्ट भेटतोय डेटा, इथे आलाय डेटा. ओके, एवढे नोट करून घेतात. एक मग छोटीशी पुढे स्टेप आहे ते घेऊ, मग आपण पुढे जाऊ. ऑनलाईन मेंबर्स पुढे घेऊ का नोट करून घेतात एवढं तुम्ही, ठीक आहे ना. आता आपण काय केलंय की फॉर्म मधून डेटा घेतला आणि तो काय केलाय आपण फक्त इथे सेंड केलाय डेटा, ठीक आहे ना. डेटा मध्ये सेंड काय केलंय आपण चेक करू. काय काय दिसते आपल्याला जेसन फॉर्मॅट मध्ये, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट क्वांटिटी आणि प्रोडक्ट प्राइस भेटते, ठीक आहे ना. पण मला आता काय करायचे, फक्त मला हे प्रोडक्ट नेम आहे ते प्रोडक्ट नेम प्रिंट करायची. त्यासाठी काय करणार, मग मी डॉट देऊन पुढे अटॅच करणार. मग रिक्वेस्ट डॉट बॉडी डॉट प्रोडक्ट नेम राईट करणार. आउटपुट पेजला जाऊ, इकडे रिफ्रेश करू, ठीक आहे ना. चेक करू, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन भरली, क्वांटिटी भरली, त्याची प्राइस भरली मी, आणि इथे काय करतो सेव्ह प्रोडक्ट. काय झाले ते शो, मला प्रोडक्ट नेम झालं. तर त्याच पद्धतीने मला प्रोडक्ट क्वांटिटी शो करायची तर इथे डॉट देणार, क्वांटिटी राईट करणार, ठीक आहे. पण मला तसं न करता काय करायचंय, तसं न करता जसं आपण फॉर्म साठी एक पेज बनवलंय होम डॉट इजर, त्याच प्रकारे मला एक लिस्ट साठी म्हणजे जी काही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे ते शो करण्यासाठी मला एक दुसरं पेज बनवायचं. मग त्यासाठी मी व्ह्यूज नावाच्या फोल्डर मध्ये गेलो, तिथे एक मी पेज बनवतो, कोणतं, लिस्ट डॉट इजेस. आता जो काही डेटा येईल तो डेटा मला इथे काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन कोणत्या पेजला मला प्रिंट करायची,
लिस्ट पेजला. मग जो काय लिस्ट पेज आहे त्या लिस्ट पेजला आपल्याला डेटा काय करायला लागेल, फॉरवर्ड करायला लागेल. काय करायला लागेल, डेटा येतोय ना, स्लॅश सेव्ह प्रोडक्टला आल्यानंतर डेटा येतोय इथे, पण हिथून डेटा घ्यायचा आणि लिस्ट पेजला काय करायचा, फॉरवर्ड करायचा. मग फॉरवर्ड करण्याआधी काय करणार आपण, इथे रिस्पॉन्स डॉट रेंडर करू. कुठे रेंडर करणार आपण, लिस्ट डॉट ईजीएस. म्हणजे काय होणार, स्लॅश सेव्हला आला की युजर कुठे जाणार, लिस्ट डॉट ईजीएस ला जाणार. ठीक आहे ना. चेक करायचं एकदा. फॉर्मला आलो, फॉर्मची मी डेटा भरला 90, प्राइस भरली त्याची काहीतरी, आणि काय केलं, सेव्ह प्रोडक्ट केलं, आलो लिस्ट पेजला. ठीक आहे. म्हणजे युजर काय होतंय, लिस्ट पेजला जातोय, पण लिस्ट पेजला जाता जाता त्यांनी काय करायचं, डेटा पण काय करायचं, घेऊन जायचं. मग डेटा घेऊन जायचं तर डेटाला काय करायला लागेल, पॅकेजिंग करायला लागेल. ठीक आहे ना. जसं की तुम्ही फ्लिपकार्टवर एखादी ऑर्डर बुक करतात, ठीक आहे ना, एखादी ऑर्डर काय करतात, परचेस करतात, ते काय करतात, तुम्हाला बॉक्स मध्ये देतात ना. ठीक आहे ना. एखादा टी शर्ट तुम्ही सपोज मागितलं, एखादं तुम्ही असं काहीतरी प्रोडक्ट मागितलं, की बाय एक्झाम्पल आपण धरू मोबाईलची कव्हर तुम्ही मागितली, तुम्हाला ती मोबाईलची कव्हरच देतात का निसते, नाही ना, त्याला रॅपिंग करून देतात ना, एखादा बॉक्स वगैरे. मग त्याच पद्धतीने आपल्याला डेटा कुणाला द्यायचा आहे, लिस्ट डॉट ईजीएस ला डेटा द्यायचा आहे. मग त्यासाठी आपण त्याला कव्हर बिवर आपण बॉक्स बनवू. बॉक्स बनवण्यासाठी काय करायचं, एक व्हेरिएबल घ्यायचा, कोणता, वॅर ओबीजे. काय करायचं, एक व्हेरिएबल घ्यायचा, कोणता, ओबीजे नावाचा एक व्हेरिएबल. व्हेरिएबल न घेता आपण, ठीक आहे, ओबीजे घेऊया. ठीक आहे, सॉरी, एक काय घेतला, ओबीजे नावाचा व्हेरिएबल घेतला, आणि त्यानंतर पुढे काय दिलं आपण, कर्ली ब्रॅकेट दिले. आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायचं, काय सांगणार आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये, की जो काय डेटा आलाय, ठीक आहे ना, जो काय डेटा आलाय, कशात आलाय डेटा, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आला. मग इथे फक्त काय घ्यायचं, एक डेटा नावाचा व्हेरिएबल घेतो मी आतमध्ये, डबल कोड मध्ये फक्त डेटा घेतला. काय घेतलं मी, डेटा. आणि इथे फक्त काय करणार मी, रिक्वेस्ट डॉट बॉडी. समजलंय काय झालं इथे, समजलं का काय, नाही समजलं, सांगतो. काय घेतला, हा एक काय झाला, व्हेरिएबल झाला. ठीक आहे ना. आणि या व्हेरिएबल नंतर तुम्हाला हे जेसन माहिती आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट माहिती आहे, ऑब्जेक्टच आहे हा. ओबीजे म्हणजे ओबीजे नावाचा आपण एक व्हेरिएबल घेतलाय, आणि त्या व्हेरिएबल मध्ये आपण एक ऑब्जेक्ट स्टोअर केलाय. फक्त हे काय दिलंय, नाव दिलंय, ही डेटा, आणि त्याला ऍक्सेस करताना कशाने ऍक्सेस करणार, म्हणजे ऍक्सेस नाही करणार, हा डेटा झाला, आणि डेटाची व्हॅल्यू कोणती, रिक्वेस्ट डॉट बॉडी. म्हणजे जो काही डेटा आहे तो डेटा त्यामध्ये. समजतंय का नाही, तो कम्प्लीट वाटतंय. ऑनलाईन मेंबर्स काय केलंय, की ठीक आहे, एक व्हेरिएबल घेतला आणि व्हेरिएबल मध्ये आपण एक ऑब्जेक्ट काय केलाय, स्टोअर केलाय. बस एवढं समजलं. आणि हा ऑब्जेक्ट काय करायचा, लिस्ट डॉट ईजीएस ला काय करायचा, फॉरवर्ड करून द्यायचा. त्यासाठी काय करणार, इथे ओबीजे कर्ली ब्रॅकेट घ्यायचा, आणि इथे ओबीजे राईट करायचं. फंडा खतम. आता चेक करू, आउटपुट पेजला आलो, इकडे जाऊन काय केलं मी, रिफ्रेश केलं, झाला का डेटा शो, नाही झाला. आपण डेटा नुसता फॉरवर्ड केलाय, प्रिंट केलाय का, नाही. मग डेटा प्रिंट करण्यासाठी लिस्ट डॉट ईजीएस मध्ये आलो. ठीक आहे, हे थोडं कॉम्प्लिकेट वाटेल, त्यामुळे लगेच नाही. आपण काय करू, पहिल्यांदा फक्त प्रोडक्ट नेम पास करू, चालेल ना, एक एक गोष्ट पास करू. मग मी इथे राईट करतो, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम राईट करतो. ठीक आहे, एक व्हेरिएबल घेतला, हा समजलं व्हेरिएबल. डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी. त्यामधून आपल्याला काय प्रिंट करायची, व्हेरिएबल मधून स्टोअर करायची, प्रोडक्ट नेम. समजलं. जो काही रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय, तो डेटा फक्त आपण प्रोडक्ट नेम मध्ये काय केला, व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. आणि हा व्हेरिएबल फक्त काय करायची, लिस्ट डॉट ईजीएस ला फॉरवर्ड करायची. खंडा खतम. आता चेक करू, रिफ्रेश केलं, काय चेंजेस, कारण आपण डेटा पाठवलाय, पण त्याला प्रिंट केलाय का. मग प्रिंट करण्यासाठी लिस्ट डॉट ईजीएस मध्ये आलो, आणि इथे काय करतो मी, लिस्टच्या पुढं ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला, पर्सेंटेज इक्वल टू जे काय डेटा प्रिंट करायचा आहे, प्रोडक्ट नेम, आणि इथे मी ईजीएसचा सिंटॅक्स केला, क्लोज. इकडे येऊ आपण, रिफ्रेश केला. ठीक आहे, इक्वल टू झाले प्रिंट, फक्त काय रिझन त्याचं,
ठीक आहे, चेक करू. रिफ्रेश केले, ठीक आहे. डेटा आला नाही, का नाही डेटा आला आपण ते चेक करू. फक्त डेटा नाही आला त्याचं रिझन मी चेक करण्यासाठी काय करतो, इथे फक्त प्रोडक्ट नेम पास करतो. ठीक आहे ना, कोमा दिला, ठीक आहे. हा व्हेरिएबल पास करायचा आपल्याला. प्रोडक्ट नेम व्हेरिएबल कॉपी केला आणि इथे काय करतो मी पेस्ट केला. आता चेक करू, रिफ्रेश करू, ठीक आहे, काही इश्यू नाही. लिस्ट मध्ये आलो, लिस्ट मध्ये आल्यानंतर इजेसचा सिंटॅक्स ओपन केला आणि इथे प्रोडक्ट नेम मी काय करतो फक्त प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. व्हॅल्यू प्रिंट करायचे म्हणजे इक्वल टू दिलं आणि इकडे जाऊन आपण चेक करू काय म्हणतंय, प्रोडक्ट नेम इज नॉट डिफाईन. ठीक आहे, डेटा स्टोअर होत नाही वाटतं आय थिंक. आपण कन्सोल करून चेक करू एकदा. ठीक आहे ना, का बरं डेटा प्रिंट होत नाही. मग मी इथे काय करतो फक्त कन्सोल डॉट लॉग करतो. काय करणार आपण कन्सोल डॉट लॉग मध्ये प्रोडक्ट नेम. ठीक आहे ना, चेक करू ना एकदा डेटा का नाही आहे. इकडे आलो, रिफ्रेश केले आणि सीएमडी मध्ये येतो. काय इथं डेटा आलाय, अनडिफाईन आलाय. ठीक आहे ना, त्याचा अनडिफाईन येण्याचं रिझन चेक करायला लागेल. पहिल्यांदा प्रोडक्ट मध्ये आलो, ऍड फॉर्म भरला, डेटा भरू आपण त्याचा, क्वांटिटी 90 भरली, प्राइस भरली आपण त्याची अशी काहीतरी आणि सेव्ह प्रोडक्ट केलं. आणि इथे आलो मी, तर इथं काय आलं, डेटा अनडिफाईंड येतोय. काय रिझन बरं अनडिफाईंड. ठीक, पण इंडेक्स डॉट होम मध्ये आलो, इथे प्रोडक्ट काय दिले आपण नेम. ठीक आहे ना, चुकली का इथं, ठीक. बघा बरं, स्पेलिंग चुकली, आपला एरर बाहेर. आता बरोबर, ठीक आहे ना. आता चेक करणार, आता डबल फॉर्म मध्ये जाणार, स्पेलिंग चुकली होती, ठीक आहे, परत चुकली. ठीक आहे ना, जे आपण इथे ऐकले, जे आपण फॉर्म मध्ये नेम दिले ना, तेच फॉर्म मध्ये आपल्याला काय करावं लागेल, इथे द्यावं लागेल. ठीक आहे, राहून दे, दोन्ही आपल्याला वेगवेगळ्या कळतील ना तुम्हाला. हा व्हेरिएबल वेगळा आहे आणि हा व्हेरिएबल काय वेगळा आहे, समजलं ना. ठीक आहे, हा दोन्ही व्हेरिएबल वेगवेगळे आहेत. चेक करू आता, सेम नाहीत ते व्हेरिएबल, दोन्ही व्हेरिएबल वेगवेगळे आहेत. ठीक आहे, स्पेलिंग चुकली तरी काय अडचण नाही. आता आपण डेटा कुठे प्रिंट केलाय, सीएमडी आलाय डेटा इथे. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणून डेटा येत नव्हता. मग जो काय आता कन्सोल आहे तो कन्सोल मी इथे काय करतो, रिमूव्ह करतो. आणि इथून प्रोडक्ट नेम आहे, ते प्रोडक्ट नेम आपण काय करणार, इथून कोमा देऊन फक्त पास करून देणार. कंट्रोल फी केलं, लिस्ट मध्ये आलो आणि इथे इजेसचा सिंटॅक्स ओपन करून इथे तो काय प्रोडक्ट नेम आहे तो फक्त आपण काय करणार, इथे प्रिंट करून देणार. आता चेक करू, रिफ्रेश केलं, कॅन नॉट प्रॉपर्टी. ठीक, पुढे इंडेक्स मध्ये आलो, त्याला द्यावं लागेल आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये. बॅक आलो, बॅक आल्यानंतर रिफ्रेश, डेटा भरला एक, ब्लॅक पॅन्ट, क्वांटिटी भरली 90, त्याची प्राइस भरली अशी काहीतरी आणि सेव्ह प्रोडक्ट केले. सेव्ह प्रोडक्ट केल्यानंतर आली इथे पॅन्ट, ब्लॅक पॅन्ट आली, डेटा पास झाला. ठीक आहे, तर एवढं तर इझी. आपण एक डेटा आहे, आता फॉर्म मध्ये भरपूर साईड आहे ना, त्याची प्राइस आहे, क्वांटिटी, ते पण पास करायचे ना आपल्याला. मग त्यासाठी काय करणार आपण, की डायरेक्ट आपण रिक्वेस्ट डॉट बॉडी पास केली तर होईल ना. जे आपण स्पेसिफिक नुसतं नेम पाठवायचं, बरोबर. काय पाठवायचं आपण, स्पेसिफिक रिक्वेस्ट डॉट बॉडी मधून फक्त प्रोडक्ट नेम पास करायचं. आता रिक्वेस्ट डॉट बॉडी पास करून देऊ डायरेक्ट. आणि जो काय हा व्हेरिएबल आहे प्रोडक्ट नेम, त्या जागी मी काय पाठवतो, डेटा हा व्हेरिएबल घेतो. चालेल असं, डेटा व्हेरिएबल घेतला, बस. इकडे जाऊन रिफ्रेश केलं, एरर येतोय, काय म्हणतोय, प्रोडक्ट नेम इज नॉट डिफाईन्ड. का बरं, की इथे आपण प्रोडक्ट नेम असा पाठवलेला नाही, आपण काय पाठवलंय, डेटा व्हेरिएबल पाठवलाय. काय पाठवलंय तिकडून, डेटा व्हेरिएबल. आता चेक करू, आलाय ऑब्जेक्ट, आलाय, येतंय ना, काहीतरी येत आहे, एरर येत नाही पण ऑब्जेक्ट येते. आणि ऑब्जेक्टच्या आतमधून काय करायचं, तर डेटा डॉट प्रोडक्ट नेम, त्याला काय सांगितलं आपण, डेटा मधून काय कर, प्रोडक्ट नेम काय कर, प्रिंट कर. मग त्याच प्रकारे प्रोडक्ट नेम झाले, आपल्याला काय प्रिंट करायची, प्रोडक्ट क्वांटिटी. मग डेटा डॉट QTY, त्यानंतर प्रोडक्टच्या नंतर आपण काय केले, इथे डेटा डॉट प्राइस. चेक करायचे, आता आली इथं त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आली आणि इथे फक्त नाव आपण काय करू, चेंज. इथे नाव राईट करणार आपण
प्रोडक्ट नेम आहे, इथे काय प्रोडक्ट क्वांटिटी, आणि इथे काय प्रोडक्ट प्राइस आहे. झाला डेटा प्रिंट. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर समजतंय का? थोडं कॉम्प्लिकेट वाटत असेल. कोणतं कॉम्प्लिकेट वाटतंय की हा काय केलंय आपण. ठीक आहे ना. इंडेक्स मध्ये काय केलंय की आता डेटा कशात येतो, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतो. तो डेटा फक्त मी काय केला, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला आणि तो व्हेरिएबल फक्त काय केला, लिस्ट डॉट ईजीएस ला पाठवून दिला. आणि इथे काय केलं, फक्त तो व्हेरिएबल पाठवलाय, तो व्हेरिएबल मधून काय केलंय, डेटाच्या आतमध्ये प्रोडक्ट नेम आहे ती प्रिंट कर, डेटाच्या आतमध्ये प्रोडक्ट क्वांटिटी ती प्रिंट कर, डेटाच्या आतमध्ये प्रोडक्ट प्राइस आहे ती प्रिंट कर. बस फक्त डेटा इकडे काय केलंय, पास करून प्रिंट केलंय. तुम्ही ट्राय करता तेवढं. ऑनलाईन मेंबर्स नाही समजलं तर रिपीट घेऊ आपण, काय अडचण नाही. ठीक आहे ना. ट्राय करा तुम्ही एकदा.